हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळाच टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण कोडिंग लँग्वेज किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज असं म्हणूयात याबद्दल पाहणार आहोत. म्हणजे नवीन GR प्रमाणे स्टँडर्ड 6 ऑनवर्ड मुलांना ICT या सब्जेक्टमध्ये कोडिंग लँग्वेज किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज इन्क्लूड केलेली असावं असं सांगितलेलं आहे. सो त्यामुळे स्टँडर्ड 6 ऑनवर्ड आपल्या ICTच्या सिलेबसमध्ये HTML आहे. नेक्स्ट नंतर आपण 7th ला पायथन इन्क्लूड केलेलं आहे किंवा आता हल्ली फर्स्ट स्टँडर्ड ऑनवर्ड स्क्रॅचची बेसिक इन्फॉर्मेशन मुलांना देण्यात येत आहे. तर आज जे आपण पाहणार आहोत ते अत्यंत म्हणजे इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. तो HTMLच्या रिलेटेड आहे. आणि HTMLचा यूज कशासाठी होतो, HTML म्हणजे काय, HTMLचा कोड कशा पद्धतीने टाईप करायचा असतो किंवा तो टाईप केलेला कोड आपण कशा पद्धतीने सेव्ह करायचा असतो आणि सेव्ह केलेला HTMLचा कोड त्याचं आउटपुट आपण कशा पद्धतीने चेक करायचं असतं, हे सर्व काही मी प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आता आजचा व्हिडिओ आहे ते मी एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे की HTML म्हणजे काय आणि त्याचा यूज आपण कसा करतो आणि तो कशा पद्धतीने टाईप करायचा असतो आणि तो कोणत्या ॲपमध्ये टाईप करायचा असतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे जे मी पॉईंट सांगते आहे, HTMLचा फुल फॉर्म असेल, त्याची सेव्ह करण्याची पद्धत असेल, त्याचे HTMLचे टॅग टाईप करण्याची पद्धत असेल किंवा लिहिण्याची पद्धत असेल, ती तुम्ही स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की HTMLसुद्धा किती सोपी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे किंवा कोडिंग लँग्वेज आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. सो आता पाहूयात आपण डिटेल HTMLबद्दल. फर्स्ट, HTML म्हणजे काय? HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता ही लँग्वेज आहे ती कशासाठी यूज करतात? पहिलं HTMLचा फुल फॉर्म काय आहे? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि या लँग्वेजचा यूज आपण कशासाठी करू शकतो? तर वेबपेज क्रिएट करण्यासाठी आपण HTML या कोडिंग लँग्वेजचा यूज करू शकतो. HTMLचा यूज कशासाठी होतो? तर वेबपेज क्रिएट करण्यासाठी आपण HTMLचा यूज करू शकतो. बरं, हे HTML, आता HTMLचा फुल फॉर्म कळाला, त्याच्यानंतर HTMLचा यूज कशासाठी करतो तेही कळालं. बरं, हा HTMLचा जो कोड आहे तो नक्की कशामध्ये टाईप करायचा असतो? असं कोणतं वेगळं सॉफ्टवेअर आहे की त्याच्यामध्ये आपण HTMLचा कोड टाईप करू शकतो? तर मला हे सांगायचं आहे की HTMLचा कोड टाईप करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नसते. सिम्पली तुम्ही फक्त नोटपॅड ओपन जरी केलं तर त्या नोटपॅडमध्ये प्रॉपर सिक्वेन्स वाईज फक्त तुम्हाला HTMLचा कोड टाईप करायचा आहे. त्याचा सिक्वेन्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असतो. बरं, तो सिक्वेन्स कसा आहे तोही आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट, हे तुम्हाला कळालं हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा फुल फॉर्म आहे HTMLचा. HTMLचा यूज आपण वेबपेज क्रिएट करण्यासाठी करतो. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की HTMLचा कोड टाईप करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नसते. तर सिम्पली आपण नोटपॅडमध्ये सुद्धा HTMLचा कोड प्रॉपर सिक्वेन्सनी टाईप करू शकतो. आता नोटपॅड ओपन कसं करायचं हे तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. नोटपॅड ज्यावेळेला ओपन करतो त्यावेळेला इथं तुमच्यासमोर या ग्रीन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल की काय आहे, तर HTMLचा कोड असल्यामुळे फर्स्ट तुम्हाला HTML ग्रेटर दॅन आणि लेस दॅन सिम्बॉलच्या मध्ये बरोबर तुम्हाला काय टाईप करायचं आहे? HTML. HTML नंतर तुम्हाला हेड हा टॅग टाईप करायचा आहे. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन सिम्बॉलच्या मध्ये जो काही आपण वर्ड लिहितो त्याला म्हणतो आपण HTML टॅग. आता इथे ग्रेटर दॅन आणि लेस दॅनच्या मध्ये आपण काय टाईप केलेलं आहे? हेड. सो हा आहे हेड टॅग. हेड टॅगच्या अंडर आपल्याला टायटल टॅग टाईप करायचा आहे. टायटल टॅग इथे टाईप केल्यानंतर स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही टायटल द्यायचं आहे ते तुम्ही टायटल देऊ शकता आणि त्याच्यानंतर
एंड टायटल म्हणजे स्लॅश टायटल हे टाईप करायचं आहे. स्लॅश हे सिम्बॉल आणि त्याच्यानंतर टायटल हा वर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे. म्हणजे स्लॅश टायटलचं मिनिंग काय आहे तर एंड ऑफ टायटल टॅग. विदाउट स्लॅश असतो तो स्टार्ट टॅग असतो किंवा ऑन टॅग असतो आणि विथ स्लॅश जो असतो त्याला आपण एंड टॅग किंवा ऑफ टॅग असं म्हणतो. आता हेड टॅग आपल्याला एंड करायचा आहे. हेड टॅग एंड करायचा आहे आणि त्याच्यानंतर बॉडी टॅग स्टार्ट करायचा आहे. बॉडी टॅग स्टार्ट केल्यानंतर हे बेसिक कलर इज इक्वल टू ग्रीन हे काय आहे तर हे ॲट्रिब्यूट आहे. हे कंपल्सरी नाही आहे, पण तुम्हाला जर तुमचं वेबपेज मोर ॲट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल इन्स्टेड ऑफ रेग्युलर वेबपेज तर तुम्ही त्याचा ॲट्रिब्यूटचा यूज करू शकता. त्याच्यानंतर एक सिम्पल सेंटेन्स तुम्हाला टाईप करायचा आहे की दिस इज माय फर्स्ट वेबपेज. दिस इज माय फर्स्ट वेबपेज आणि मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे बॉडी टॅग एंड केलेला आहे. स्लॅश बॉडी. स्लॅश बॉडी म्हणजे काय एंड ऑफ बॉडी टॅग अँड देन एंड ऑफ HTML टॅग. हा आहे प्रॉपर सिक्वेन्स. हा आहे प्रॉपर सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये काय आहे फर्स्ट स्टार्ट HTML टॅग, देन हेड टॅग, स्टार्ट टायटल टॅग, एंड ऑफ टायटल टॅग, एंड ऑफ हेड टॅग, स्टार्ट बॉडी टॅग, राईट एनी वन सेंटेन्स, एंड ऑफ बॉडी टॅग, एंड ऑफ HTML टॅग. हा आहे प्रॉपर सिक्वेन्स. हा सिक्वेन्स तुम्ही चेंज करायचा नाही. हेड टॅग HTML टॅग काय आहे तर तो तुम्ही HTMLचा कोड वेबपेज क्रिएट करण्यासाठी HTML हे मेन कोड आहे म्हणून त्याच्या सुरुवातीला कोडिंगच्या सुरुवातीला आपण HTML टॅगनी सुरुवात करतो. हेड टॅग काय आहे तर हेड टॅग फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही टायटल मेन्शन करताय. फक्त काय करताय टायटल मेन्शन करताय आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे हेड टॅग एंड केलेला आहे. आणि HTML कोडिंग लँग्वेजमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा टॅग म्हणजे हा बॉडी टॅग. कारण बॉडी टॅगच्या अंडर तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन टाईप करता तीच फक्त आपल्याला वेबपेजवरती दिसते. मग या बॉडी टॅगच्या अंडर तुम्ही कोणते कोणते इफेक्ट अप्लाय केलेले आहेत बोल्ड इटॅलिक अंडरलाईन असेल, टेक्स्ट कलर असेल, फॉन्ट कलर असेल, जे काही तुम्ही अप्लाय केलेलं आहे बिटवीन बॉडी टॅग, ऑन बॉडी टॅग आणि ऑफ बॉडी टॅगच्या मध्ये जो काही कंटेंट तुम्ही टाईप करताय तोच कंटेंट तुम्हाला वेबपेजवरती दिसतो. म्हणून या HTML कोडिंगमध्ये हा बॉडी टॅग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर एंड ऑफ HTML टॅग. अशा पद्धतीने तुम्ही नोटपॅडमध्ये HTMLचा कोड टाईप करू शकता. बरं, हा HTMLचा कोड टाईप करून झाल्यानंतर तो सेव्ह कसा करायचा तर HTMLचा कोड सेव्ह करण्यासाठी तुम्ही फाईलवरती क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर काय करा तर डी ड्राईव्हमध्ये किंवा सी ड्राईव्ह सोडून सी ड्राईव्ह किंवा डेस्कटॉपवरती फाईल तुमची सेव्ह करू नका. डी ड्राईव्हमध्ये तुम्ही तुमच्या फाईलला काय नाव द्या तर तुम्ही सपोज फर्स्ट हे तुमचं नाव आहे फाईलचं फर्स्ट .html. .html हे खूप महत्त्वाचं आहे कारण की .html एक्सटेन्शन दिल्यानंतरच तुमची फाईल इंटरनेट आयकॉनमध्ये कन्वर्ट होईल आणि मग ती फाईल ज्यावेळेला डबल क्लिक करून तुम्ही ओपन कराल त्यावेळेला ॲक्च्युअल वेबपेजवरती तुमचं आउटपुट तुम्हाला दिसून येईल. सो हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेला तुमची फाईल सेव्ह करता त्यावेळेला ती फाईल .html या एक्सटेन्शननी सेव्ह करायची असते तरच तुम्हाला तुमचं आउटपुट वेबपेजवरती डिस्प्ले झालेलं दिसेल. अदरवाईज तुम्हाला एरर येऊ शकते. तुम्हाला तुमचं HTML कोडचं आउटपुट चेक करता येणार नाही. सो अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की HTMLचा फुल फॉर्म काय आहे, त्याचा यूज कशासाठी होतो आणि तो HTMLचा कोड आपण कशामध्ये टाईप करायचा आहे आणि त्याचा ॲक्च्युअल सिक्वेन्स काय आहे. ॲक्च्युअल सिक्वेन्सनी आपण ज्यावेळेला HTMLचा कोड टाईप करतो त्याच्यानंतर ती फाईल कशा पद्धतीने सेव्ह करायची, कोणतं एक्सटेन्शन यूज करायचं आहे फाईल सेव्ह करण्यासाठी आणि नंतरच आपण कशा पद्धतीने आउटपुट आपल्या वेबपेजवरती चेक करू शकतो. सो हा झाला आजचा आपला थेरी कंटेंट. जे काही मी आज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तो झाला थेरीचा कंटेंट. पण याचंच प्रॉपर प्रॅक्टिकल उद्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणजेच प्रॅक्टिकली मी नोटपॅड ओपन करून त्याच्यामध्ये HTMLचा कोड टाईप करणार आहे. प्रॉपर सिक्वेन्सनी मी टाईप करणार आहे. ती फाईल कशा पद्धतीने सेव्ह करायची. ॲक्च्युली आपण ज्यावेळेला फाईल सेव्ह करतो त्यावेळेला रन करण्यासाठी 2 वेज आहेत. 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आउटपुट चेक करू शकता.
तर त्या 2 वेगवेगळ्या पद्धती कोणत्या हे सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणार आहे. सो ते प्रॅक्टिकल तुम्ही ज्यावेळेला पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा HTML ही अत्यंत सोपी अशी कोडिंग लँग्वेज आहे, काहीही डिफिकल्ट नाही, अत्यंत इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. सो तुम्हाला जर असंच प्रॅक्टिकल करायचं असेल, त्याचे वेब पेजेस क्रिएट करायचे असतील तर तुम्ही हे व्हिडिओज नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.